धम्मपथावर चालणाऱ्या विश्वातील तमाम धम्मप्रिय भावांनो आणि बहिणींनो, सर्वांना जय भीम, जय संविधान, नमो बुद्धाय. मित्रहो, मी डोरनाळीकर विद्यासागर आणि आपण करत आहोत बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा जागर. आज आपण पाहणार आहोत अमरावतीमध्ये वराड प्रांतातील अस्पृश्य परिषदेच्या दुसऱ्या अधिवेशनामध्ये 13 नोव्हेंबर 1927 या दिवशी बाबासाहेब आंबेडकरांनी जो संदेश दिलेला आहे तो समजून घेणार आहोत. बाबासाहेब म्हणतात, कोणत्याही कार्यात यश प्राप्ती होईल किंवा नाही हे जितके साधन सामग्रीच्या प्रमाणावर अवलंबून आहे, तितकेच ते कार्याच्या नैतिक स्वरूपावरही अवलंबून आहे. पुढे म्हणतात, कार्याच्या मुळाशी जर सत्य असेल तर त्यात यश प्राप्ती होण्यास चिंता करण्याचे विशेष कारण उरत नाही. आणि म्हणून आपण सर्वजण कार्य करत असताना कार्य जर यशस्वी करायचं असेल, यश प्राप्ती करून घ्यायची असेल तर साधन सामग्री जितकी महत्त्वाची आहे तेवढेच नैतिकतेचं स्वरूपसुद्धा महत्त्वाचं आहे. आणि त्याच्या मुळाशी सत्य असलं पाहिजे तरच आपण यशस्वी होऊ शकतो, असं बाबासाहेब आंबेडकर सांगतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषण खंड 18 भाग 1 पान नंबर 64 वरती हा भाग आलेला आहे. तर आपण नक्कीच समजून घ्याल आणि कार्य करत असताना त्याची दखल घ्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद. हा जर विचार आपणा सर्वांना आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राईब करा आणि लाईक करा अशी विनंती करतो. धन्यवाद. जय भीम, जय संविधान, नमो बुद्धाय.